नमस्कार मैत्रिणींनो, मॅथ्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी माधुरी आज तुम्हाला 5 ते 3 या टिपक्यांची रांगोळी काढून दाखवणार आहे. चला तर मग पहिल्यांदा 5 टिपके मांडून घ्यायचे आहेत. त्याच्यावरच्या साईडला 4, नंतर 3. आता खाली 4 टिपके मांडून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर 3 टिपके मांडून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपण याला षटकोनाचा आकार देऊन घेणार आहोत. 3-3 टिपके बाहेरील साईडनी आपण जोडून घ्यायचे आहेत. तर आपला षटकोन रेडी आहे. त्याच्यानंतर आपण मधल्या साईडने जो आतला एक टिपका जो आहे त्याला जोडून आपण वरच्या 3 टिपक्याच्या मधल्या टिपक्याला जोडणार आहोत. पहा अशा पद्धतीने. अशा आपण 6 पाकळ्या काढणार आहोत. तर आता ती पाकळी आपण मधल्या साईडला एक एक बिंदू असे जोडून घ्यायचे आहेत. पहा अशा पद्धतीने. व त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण गुलाबी रंग हा भरून घेणार आहोत. चला तर मग गुलाबी रंग भरूयात. खूपच सुरेख आणि सुंदर पद्धतीने. पहा अशा पद्धतीने. सकाळच्या घाईमध्ये काढण्यासाठी खूपच सुरेख आणि सुंदर आणि मोठी दिसणारी अशी ही रांगोळी आहे. तर तुम्ही कधीही काढू शकता. पहा अशा पद्धतीने सुंदर पद्धतीने आपण रंग देऊन घेत आहोत. पूर्ण रंग देऊन झाल्याच्या नंतर आपण पुढची स्टेप ही काढून घेणार आहोत. तर चला तर बघा किती सुंदर असे पाकळ्या आलेल्या आहेत गुलाबी रंगाच्या. त्याच्यामध्ये आपण आता पिवळा टिपका देणार आहोत. पहिल्यांदा आधी बॉर्डर करून घेऊयात पांढऱ्या रंगाने. आणि त्याच्यानंतर आता आपण मध्ये टिपका देऊन घ्यायचा आहे. पहा एक टिपका देऊन मधल्या साईडने आपण एक एक रेघ ओढून घेत आहोत. म्हणजे सुंदर आणि सुरेख अशी वाटली पाहिजे रांगोळी. पहा अशा पद्धतीने आपण टिपके देऊन एक एक रेघ काढून घेतलेले आहेत. आणि त्याला बोटाच्या साह्याने पसरवून गोलाकार सुद्धा दिलेले आहे. चला तर मग आता मोठा पिवळा टिपका देऊया आतमध्ये. पसरवून त्याच्यामध्ये परत रेड रंगाचा एक टिपका देऊन घेऊयात. आता त्याला 3-3 आपण त्या प्रत्येक चौकोनामध्ये 3-3 रेघा उभ्या आणि आडव्या ह्या काढून घेणार आहोत. पहा अशा पद्धतीने प्रत्येकच घरामध्ये. चला तर मग रेघा काढून झाल्याच्या नंतर आपण चौकोनाला 2-2 समांतर अशा त्या म्हणजे षटकोनाची जी रेघ आहे बाहेरून त्याला समांतर अशा 2-2 रेघा आपण काढून घेणार आहोत. पहा तर आपण कसं काढतो आहेत आपण. बघा एक एक क्रॉस लाईन काढायची आणि ती जोडायची. एक एक क्रॉस लाईन काढायची आणि ती जोडायची. म्हणजे 2-2 पट्ट्या आपण अशा या क्रॉस लाईनच्या काढलेल्या आहेत. प्रत्येक साईडला आता असंच काढून घ्यायचं आहे. तर असं काढून झाल्यानंतर ज्या वरच्या साईडची पट्टी आहे त्याला आपण परत क्रॉस रेघा दोन्ही बाजूने अशा काढून घ्यायच्या आहेत. आता प्रत्येकच साईडला आपण असेच क्रॉसची लाईन आपण काढून घेत आहोत. चला तर मग काढून घेऊयात. चला तर आता क्रॉसची लाईन काढून झालेली आहे. त्याच्यानंतर आपण आता 2 क्रॉसच्या लाईनमधून आपण त्याला पहा आपण एक पाकळी काढून घेत आहोत.
आधी सर्वच बाजूंना एक पाकळी अशी काढून घ्यायची आहे. नंतर आपण त्याला कमळाची किंवा तुम्हाला हवी अशी डिझाईन आपण काढू शकता. पहा, अशा पद्धतीने आपण ही पाकळी अगदी सुरेख पद्धतीने काढून घेतलेली आहे. आता आपण त्या पाकळीला सुद्धा गुलाबी रंग देऊन घ्यायचा आहे, म्हणजे रांगोळीची सुंदरता आणखीन वाढेल. पहा, सगळ्याच साईडला आता गुलाबी रंग भरून झाल्याच्या नंतर आपण त्याला नंतर एक एक पाकळी साईडला कमळाची काढून घ्यायची आहे. खूपच सुंदर आणि सुरेख पद्धतीने. चला तर मग काढून घेऊयात. पहा, अशा पद्धतीने आपण ह्या पाकळ्या काढून कंप्लीट करत आहोत. आता आपण आणखीन एक एक पाकळ्या त्याला वाढवत आहोत. जागा जशी तुम्हाला भेटली असेल त्याप्रमाणे आपण पाकळ्यांचं संख्या वाढवू शकतो. कमळाच्या पाकळ्या झाल्यानंतर आपण मधल्या साईडला एक चक्री काढून घेतो आहे आणि त्याला नंतर 6 टिपके देऊन त्याला फुलाचा आकार हा देऊन घ्यायचा आहे. त्याच्यासाठी आधी आपण आता पूर्ण साईडला चक्रा ह्या काढून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने. चला तर अशा पद्धतीने आपल्या सर्वच बाजूंच्या चक्र्या या काढून झालेल्या आहेत. तर आता आपण चक्रांना 6-6 बिंदू देऊन बोटाच्या साहाय्याने मधल्या साईडला ओढून त्यांना पाकळ्यांचा आकार असा देणार आहोत. पहा, अशा पद्धतीने आपण 6च अशा नाहीत, तुम्हाला डिझाईनला जेवढ्या मावतील तशा देऊन अशा पद्धतीने आपण पहा डिझाईन ही कंप्लीट करत आहोत. रांगोळी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला इझिली अवेलेबल होतील व तुम्हाला नवनवीन डिझाईन इझिली पाहता येतील. रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. तर अशा पद्धतीने टिपक्यांच्या कळ्या पण पूर्ण झालेल्या आहेत काढून. तर यानंतर आता आपण पिवळा रंग आणि लाल रंगाचा वापर करून जरा हायलाईट पॉईंट असे करणार आहोत. चला तर मग पिवळा रंग देऊन घ्यायचा आहे आधी, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लाल टिपके आपण देणार आहोत. पहा, अशा पद्धतीने कमळाच्या खालच्या साईडला
असे आपण पिवळे टिपके दिलेत, पसरवून घेतलं आहे त्यांना आणि नंतर त्याच्यामध्ये आपण लाल टिपका देणार आहोत. आणि एक एक छोटी पांढरी पाकळी आपण त्या गुलाबी पाकळ्यांमध्ये काढत आहोत, जे आणखीन सुंदर अशी डिझाईन आपली वाटेल. तर अशा पद्धतीने आपण ही रांगोळी काढून खूपच सुरेख पद्धतीने कंप्लीट केलेली आहे. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ॲट लास्ट. पण अशा पद्धतीने कमळाच्याही पुढे आपण आता टिपके देऊन घेत आहोत, बोटाच्या साहाय्याने पसरवून घेत आहोत. थँक्यू. आता पिवळा टिपका देत आहोत आणि नंतर लाल.